कोल्हापुर के ऐतिहासिक पन्हाड़गढ़ किले में देश का पहला 13D थिएटर तैयार किया गया। इसमें पन्हाड़गढ़ रणसंग्राम लघु फिल्म दिखाई जाएंगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इसका उद्घाटन करेंगे। इस मौके पर किले को आकर्षक विद्युत रोशनी से सजाया गया। कोल्हापुर के प्रसिद्ध पन्हाड़गढ़ किले में देश का पहला 13D थिएटर स्थापित किया गया। यह अत्याधुनिक तकनीकी से लैस थिएटर पर्यटकों को एक अनुष्ठान अनुभव प्रदान करेगा। इसमें विशेष रूप से पन्हाड़गढ़ रणसंग्राम नामक लघु फिल्म प्रदर्शित की जाएंगी, जो किले के गौरवशाली इतिहास और छत्रपति शिवाजी महाराज की वीर गाथा को जीवित करेगी। इस भव्य आयोजन का उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया जाएगा। पन्हाळगडाला फार मोठा ऐतिहासिक महत्व आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि हे ऐतिहासिक महत्व टिकवून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केल्या, परंतु पन्हाळ्यावर येत असणाऱ्या पर्यटकांना अजून आपल्याला पन्हाळ्याचा इतिहास जास्त चांगल्या पद्धतीने दाखवता यावा, असं 21व्या शतकाला साजेल असं एखादं काम आपल्याला उभा करता यावं, असा एक विचार आमच्या मनामध्ये होता। आणि तो विचार येणाऱ्या 6 तारखेला आपण पूर्णत्वाला नेतोय। आणि 6 मार्च हा सुद्धा प्रामुख्याने पन्हाळ्याचा विजय दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो। म्हणजे पन्हाळगड स्वराज्यात येणं ही गोष्ट एवढी महत्त्वाची होती की ज्यावेळेला पन्हाळगड जिंकल्यानंतर महाराज या ठिकाणी आले, त्यावेळेला सोन्याची फुलं उधळून खरं तर त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं। आणि मला वाटते या दरम्यानच तो कार्यक्रम असल्यामुळे त्या वर्षीच महाशिवरात्र त्याच्यानंतर आली। आणि महाशिवरात्रीला मग मला वाटतं 1.25 लाख चाफ्याच्या फुलांच्या मध्ये सोमेश्वर तलावातल्या महादेवाचा तो अभिषेक झाला, एवढं ते महत्व होतं। आणि म्हणून हा ऐतिहासिक दिवस पुन्हा लोकांच्या मध्ये न्यायचा आणि त्या दिवशी पन्हाळा वेगळ्या पद्धतीने लोकांच्या देशाच्या जगाच्या समोर आणायचा, अशा पद्धतीचा हा प्रयत्न आहे। आणि पहिला देशातला ऐतिहासिक लघुपट हा 13D तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण त्यावेळेला लोकांच्या समोर आणतोय। मला नक्की सांगता येणार नाही, पण मला असं वाटते की पन्हाळ्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम सुद्धा हा कदाचित पहिला असेल। म्हणजे फार माझ्या काळात तरी ह्या 50 वर्षात तरी कुठला कार्यक्रम मला डोळ्यासमोर नाही येत। त्याच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांचा वगैरे काही कार्यक्रम पूर्वी झाला असला तर जुन्या लोकांना माहिती असेल। फार म्हणजे जुन्या काळातला, म्हणजे ह्या अलीकडच्या काळात मुख्यमंत्री सुद्धा पन्हाळ्याला कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा येत आहेत। एक चांगला कार्यक्रम आपण त्या ठिकाणी नियोजित केलाय आणि एक वेगळं पण आहे, जे फक्त पन्हाळा नाही, कोल्हापूर नाही, तर सगळ्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेला जगासमोर देशासमोर नेणारं असं काम आपण लोकांच्या समोर ह्या दिवशी आणतो।